रोशन गंथळे व नितीन व्यास या दोन मुलांचा जो ॲक्सिडेंट झाला होता त्या दिवशी त्या मुलांना मी घेऊन रिम्स हॉस्पिटलला गेलो होतो. रिम्स हॉस्पिटलला त्याला उपचार न मिळाल्यामुळे व्यास ह्या मी त्याला रेडियममध्ये घेऊन जाताना तिथे विलंब झाल्यामुळे तो मुलगा वारला. त्याची जबाबदारी रिम्स हॉस्पिटल हे प्रायव्हेट असल्यामुळे त्याच्यावर नियंत्रण सीएसचं असलं पाहिजे असं आमच्याकडे कायद्यामध्ये 2010 ॲक्टनुसार असा एक कायदा आहे. पण सीएस साहेबांना भेटलं असता त्यांनी असं सांगितलं काही दिवसांना थोडासा ॲक्ट चेंज झालेला आहे. जो आमच्या इकडे ग्रामीण भाग आहे तो आमच्याकडे येतो हॉस्पिटलचा आणि शहरी भाग हा महानगरपालिकेकडे येतो. ते म्हणे त्यांनी पत्र घेतलं. पत्र घेऊन त्यांनी मला सांगितलं की मी माझ्याकडनं महानगरपालिकेला ते पत्र पाठवतो आणि तुम्ही पण भेटा. आम्ही याविषयी महानगरपालिकेला जिथे काळेसाहेब आहेत त्यांना भेटणार आहोत. कारण की हा हत्या ही हत्या आहे. कारण की त्या हॉस्पिटलनी त्याला अगर इलाज केला असता त्यावेळेस व्हेंटिलेटर लावलं असतं तर त्यावेळेस त्याचा मृत्यू वाचला असता. कारण की अपघात होणं ह्या सामान्य रुग्णालयामध्ये आपण दहाच्या अधिक प्रायव्हेटला गेलो तर प्रायव्हेट आलं त्याला पहिल्या याच्यावर प्रथम उपचार म्हणून त्याला करणं हे गरजेचं असते. हे त्यांनी केलं नाही म्हणून त्यांची आज आम्ही सीएस साहेबाकडे कंप्लेंट घेऊन आलो. तर सीएस साहेबांनी त्याच्या संदर्भात सांगितलं की माझ्याकडूनही पत्र पाठवतो व तुम्ही पण स्वतः महानगरपालिकेला पत्र द्या जेणेकरून आपण रिम्सवर कारवाई करता येईल. मी ह्याच्यावरती लिहून देतो. मला याची कॉपी द्या त्याच्या ओसीवर. ह्याच्यावर लिहून देतो. हो हे माझ्या क्षेत्रात येत नाही हे महानगरपालिकेत महानगरपालिकेला वर्ग केल्या म्हणून देऊ नाही. वर्ग नका करू. तुम्ही मला स्पष्ट सांगा माझ्या क्षेत्रात येत नाही. हा येतो मी पाहतो त्याला काय करायचं. सदवीर बाब महानगरपालिका क्षेत्रात येत असल्यामुळे हो त्याच्याकडे मी पाहतो काय करायचं. बाकी आम्ही पाहत होतो. येस येस. काय सर पुरे धंदेच घेऊन बसलेले आहेत ना. मला सांगा ना जर त्या